आता आपण ज्या वेळेला तुम्ही कला शाखेकडे गेलात, मग हळूहळू हा ओढा संस्कृत सारख्या भाषेकडे कसा गेला? हा, हे खरं दोन समांतर असे म्हणायला पाहिजे माझ्या अभ्यासाचे विषय राहिलेले आहेत की शाळेमध्ये त्या काळी बहुतेक शाळांमध्ये पुण्यातल्या अशी पद्धत होती की काही परीक्षा तुम्ही शालेय जो अभ्यासक्रम आहे त्याच्या सोबतीने द्यायच्या. जसं इंग्लिशची एलिमेंटरीची परीक्षा असेल किंवा संस्कृतच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या आम्हालाही होतं 8वी 9वी 10वी बरोबर 3 वर्ष. तर ती टिमवीची जी संस्कृतची परीक्षा होती ती मी देत गेले 8वी मध्ये 9वी मध्ये 10वी मध्ये. आणि मग असं लक्षात आलं की अरेच्या आपल्याला ह्याच्यात खूपच चांगले मार्क मिळाले तिथे. हो मलाही आठवतं. म्हटलं की ठीक आहे, कॉलेजमध्ये गेलो तर आपण ह्याच्यात अजून पुढे काय करता येतंय ते पाहावं. आणि मी जेव्हा इकडे फर्ग्युसनला 11वी शिकत होते तेव्हाच मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये कोविद नावाचा त्यांचा कोर्स होता, म्हणजे 11वी 12वीशी समकक्ष असा, ते शिकत गेले. आणि ते शिकताना मग खूपच ओरिजिनल कालिदासाची महाकाव्य वाचली किंवा अनेक असे, म्हणजे आषाढस्य प्रथमस्य दिवस माझा आवडतं आहे ते. हो ना.